श्रीराम जय जय राम. संगतीचे जीवनात अतिशय महत्त्व आहे. अश्वत्थपूर येथे झालेले महाराजांचे प्रवचन पुढील प्रमाणे. मनुष्याच्या आयुष्यात संगतीला फार महत्त्व असते. संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा न कळत होत असतो. संत संगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. ती पूर्वपुण्याईमुळे लाभते. ज्याच्याशी आपण संगत धरावी त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात हे आपण पाहतो. समजा काही लोकांनी अश्वत्थपूरला येण्याचे ठरवले. एकाने विचार केला आपण पायीच जाऊ, दुसरा बैलगाडीने निघाला, तिसऱ्याने आगगाडीने प्रवास केला, तर चौथा मोटारने आला. सर्वजण जर एका ठिकाणाहून निघाले तर साहजिकच मोटारीने येणारा सर्वात लवकर पोहोचेल. म्हणजे ज्याच्याशी संगत केली त्याचे गुणधर्म विनासायास लाभले. संगतीची दुसरी गंमत अशी की ज्याच्या संगतीत आपण जातो त्याच्यापुढे आपले कर्तृत्व लोप पावते. या अश्वत्थपुरामधून पुष्कळ मुले शिक्षण घेऊन पुढे गेली. कोणी वकील झाले तर कोणी डॉक्टर झाले. परत अश्वत्थपूरला आल्यावर त्यांनी इथल्या मुलींशी लग्ने केली. त्या मुली फारशा शिकलेल्या नसतील, परंतु वकिलाशी लग्न केलेली वकीलिनीबाई झाली, डॉक्टरशी लग्न केलेली डॉक्टरीण झाली. ही झाली देहाची संगत. असे जर देहाच्या संगतीने त्याचे गुणधर्म आपल्यात येतात तर संगतीचा परिणाम किती उपयुक्त होत असला पाहिजे. आपण एखाद्या बागेत गेलो तर तिथे जी फुले असतील त्या प्रकारचा सुवास येतो. एखादा साधू बैरागी असून झाडाखाली बसला असेल आणि तो स्वतः उपाशी असेल तर त्याच्याकडे येणारी मंडळी पण उपाशी राहतील. समर्थांच्याकडे कोणी गेला तर ते म्हणतील, मी भिक्षेची जोळी घेतो आणि तूही घे. आपण दोघेही भिक्षा मागू आणि जे मिळेल ते शिजवून खाऊ. गृहस्थाश्रमी संत असेल तर आपल्याकडे येणाऱ्याला तो वाटेल ते करून खायला घालेल. अन्नाने वासना बनते, म्हणून संतांच्या घरचे अन्न आपण मागून घेऊन खावे. संतांच्या देहाची संगती सगळ्यांनाच लाभते असे नाही. कारण तो ज्या आश्रमात राहत असेल तिथून आपण लांब राहत असू आणि समजा जवळ राहत असलो तरी आपल्याला कामधंदा असोच की नाही, तेव्हा 24 तासांपैकी त्याच्याजवळ कितीसे राहता येणार. आणि त्यातूनही जरी अशी संधी लाभली तरी आपल्याला देहसंगतीचा कितीसा लाभ होईल. आपण तिकीट काढतो आणि गाडीत बसतो. आपल्या शेजारी कोण येऊन बसेल हे आपल्या हाती नसते. तो विडी ओढणारा असला तर आपल्याला धूर सहन होत नसला तरी नाईलाजाने तिथेच बसावे लागते. व्यसनी किंवा विषयी माणसाची संगत ही घातक होय, तर सत्पुरुषाची संगत ही उत्तम होय. सत्संगतीपासून सद्वासना आणि सद्विचार ही शिकायची असतात. नामाची संगत हीच सर्वात उत्तम सत्संगत होय. सोडण्याच्या गोष्टीचा अभ्यास करण्यापेक्षा धरण्याच्या गोष्टीचा म्हणजे भगवंताच्या अनुसंधानात राहण्याचा अभ्यास करावा. श्रीराम. साधू संतांची संगत करी चित्तास उन्नत. साधू संतांची संगत करी चित्तास उन्नत. ज्याशी घडते संगत त्याचे गुण अंगी येत. ज्याशी घडते संगत त्याचे गुण अंगी येत. असू द्यावे नाममुखी तेच करील सोबत. असू द्यावे नाममुखी तेच करील सोबत. साधू संतांची संगत करी चित्तास उन्नत. साधू संतांची संगत करी चित्तास उन्नत. अन्न ऐसेची सेवावे भक्ती अंतरी बळावे. अन्न ऐसेची सेवावे भक्ती अंतरी बळावे. संत सदनीचे अन्न याच साठी सेवितात. संत सदनीचे अन्न याच साठी सेवितात. साधू संतांची संगत करी चित्तास उन्नत. साधू संतांची संगत करी चित्तास उन्नत.
संत संगे लाभ होतो, देव आटोक्यात येतो. संत संगे लाभ होतो, देव आटोक्यात येतो. मग रामाशी घडते नित्य अंगत पंगत. मग रामाशी घडते नित्य अंगत पंगत. साधू संतांची संगत करी चित्तास उन्नत. साधू संतांची संगत करी चित्तास उन्नत. साधू संतांची संगत करी चित्तास उन्नत.